नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे, कारण आज माझ्या समोर या ठिकाणी माझे शेतकरी बांधव या आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी काय काय वस्तू खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी काही वस्तू खरेदी पण केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा परिचय मी या ठिकाणी देणार आहे। त्यांची नावं आपण वळीने आपण प्रत्येकानं नाव सांगायचं आणि गाव सांगायचं, कारण बरेच माझे शेतकरी बांधव भरपूर दूर दूरहून येतात आणि आज लग्न असल्यामुळे मी जरा थोडंसं गावाला गेलो होतो। बऱ्याच शेतकरी बांधवांना माझी भेट झाली नाही। बऱ्याच जणांना असं वाटतं की शेटजी आल्यावर भेट व्हावी आणि त्यानुसार जे काय माझ्या पुढे उपलब्ध आहेत त्यांना सगळ्यांना या ठिकाणी मी आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी दुकानाला तुम्ही आला आणि आपल्या दुकानामध्ये वस्तू घ्यावं असं काही नाही, परंतु आला, भेट दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा सर तुमचं स्वागत करतो। आता सरांपासून सुरुवात करूया। सरांचा मी थोडा परिचय देतो की बाबांकडे पण आपण येणारच आहे। तर सरांनी अगोदर पॉवर विडर नेला, अचानक पॉवर विडर नेला आणि आमच्याकडे अवजारं नव्हती, बरोबर। आणि मग काय झालं की त्यांना सांगितलं, सर आता तुम्ही पॉवर विडर घ्या, परंतु अवजारं पाठीमागं तयार होतील, कारण अचानक पाऊस यावेळेस लवकर झाला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी धांदल उडाली की आमची पण धांदल उडाली की आपल्याकडे वस्तू जे आहेत ते प्रोडक्शन रात्रंदिवस आपल्या वर्कशॉपला काम चालू आहे मित्रांनो। तर आपली फॅमिली 85,000 सबस्क्रायबर झालेले आहेत। सगळेजण आपले यूट्यूब पाहत असता, लाईक करता, शेअर करता, त्याबद्दल तुमचं सुद्धा पाहणाऱ्यांचं सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो मित्रांनो। आता आपण सुरुवात करूया सरांपासून। सर, तुम्ही काय वस्तू आपण खरेदी केली आणि आज कशासाठी आला एवढं सांगा। मी नाव सांगा अगोदर पूर्ण। मी एकनाथ गोविंद दोडताले, गाव चिंचवण, तालुका वडवणी, जिल्हा बीड। तर आम्ही पॉवर विडर घेतला। तर त्या दिवशी फक्त रोटर होता, हा, ते बाकी आऊत, वखर आणि ते 2-3 वस्तू नव्हत्या। तर तुम्ही म्हणले ते नंतर आता तयार व्हायला 2-3 दिवस वेळ लागेल, म्हणून आता चालू आहे। मग आज आलं तर तुम्हाला आता जाऊन घेऊन जाऊ। बरं, आज मिळालं का तुम्हाला? हो, आज मिळालं। पॉवर पाठवतो म्हणले होते, पण अचानक आलतोच इकडे, तर मला त्याला जाताना घेऊन जाऊ म्हणून। बरोबर। तर मित्रांनो, पॉवर विडर त्यांनी खरेदी केलाय। काय चालवलं का पॉवर विडर? हो, नंबर 1 चालतो। रुटर चालवलं, बाकी अवजार नव्हते नेले। हा हा। तर मित्रांनो, आपली जी 55,000 रुपयाची स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेतला असेल। हो, 55,000। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की 55,000 रुपये मध्ये जी स्कीम, तुम्ही व्हिडिओ बघा आणि महत्वाचं मित्रांनो, जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, सदस्य घ्या ते बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ येतील। तर मित्रांनो, आता हे शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। त्यानंतर आज यांच्याकडे येऊया। तर तुमचं नाव सांगा, गाव सांगा। बिंदुसार गंगाधर रोडे, परळी वैजनाथ। परळीहून आला? हा, परळी। बरं। तर काय कारण येण्याचं किंवा काय वस्तू? कोळप्यासाठी। कोळप। तर मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलं जे किसान कोळप आहे ते गाजत आहे। तर मी सांगत नाही, तर एवढे सगळे तुम्हाला बघायला मिळतील की शेतकरी बांधव आलेले आहेत की कोळप यंत्र ज्याला त्याला आल्यानंतर कोळप यंत्र खरेदी करायचं आहे। कारण का, तर काळाच्या ओघामध्ये मजूर भेटत नाही, बरोबर। शेतीला बैलजोडी राहिली नाही, मग शेती करायची तर करायची कशी? तर या उद्देशानं आज या ठिकाणी हे शेतकरी बांधव आलेले आहेत। तुम्ही आज किती पैसे भरले, बुकिंग केलं वगैरे काय? तुमच्या सोबत कोण आले? आमच्या सोबत माझा मित्र या या, तुम्ही लांब थांबू नका हो। आज सगळ्यांना युट्यूबला मी सगळे तुम्हाला बघतील, गावामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना। असू द्या, भाऊच आहे का? नाव सांगा। भागवत गायकवाड। भागवत गायकवाड। भागवत गायकवाड। आज किती पैसे भरले? आज 5,000 रुपये भरले। आणि काय आहे शेतीमध्ये तुमच्या? शेतीमध्ये सोयाबीन, मूग। हा। तर मित्रांनो, ह्या तरुण शेतकरी आहेत आणि शेतीमध्ये मूग जे काय आहे ते केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मजुराचा प्रश्न भेडसवतो यांना, बरोबर। आणि त्यासाठी कोळप यंत्र तुम्ही आज खरेदलेलं आहे। तर तुमचं सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद। तर त्याचबरोबर आपले दुसरे शेतकरी बांधव आलेले आहेत। तर खरं तर यांच्यामुळेच आज व्हिडिओ काढण्याचा योग आला की मला म्हणले आम्ही इतक्या लांबून आलो, इतक्या लांबून आलो। खरंच मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तर आपल्याकडे नागपूर वगैरे, आता तुमचं गाव सांगा, कुठून? लातूर जिल्ह्याचं नाव। लातूर। नाव सांगा पूर्ण। गाव का नाव? नाव धनवंत मल्लप्पा चितकोटे, देवी हल्लाळी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। देवी हल्लाळीतून किंवा लातूर मधून माझे शेतकरी बांधव जर व्हिडिओ बघत असतील तर बघा की त्यांनी काय खरेदी करायला आलेले आहेत। किसान कोळपा घेतलं का? घेतलं। किती पैसे भरले? 28,000 रुपये। तर मित्रांनो, हे जे 28,000 रुपये आहेत, तर तुम्हाला असं वाटतंय का काय फायदा होईल त्याचा वगैरे? नाही, चांगलाच होईल म्हणून घेतलेला आहे। बरोबर। तर मित्रांनो, निश्चितपणानं शेतीला कोळपणी करण्याचं काम आपला हा
किसान कोळप करतं आणि 4 स्ट्रोक आपल्याकडे कितीपर्यंतचे मॉडेल होते? 63 होते, 4 स्ट्रोक होते, असं 20,000 52 रुपये होते. पासून हम्म. आपल्याकडे 28,000 रुपये पर्यंतचे मी- मॉडेल आहेत. मी तर 28 बरेच घेतलं. जण शेतकरी बांधव म्हणतात की किंमत सांगा, तर इथं आल्यावर तुम्हाला सगळी किंमत वगैरे सांगितली. तर त्याचबरोबर त्यांच्या सोबत हो. कोण आलेले आहेत? आमचे मित्र आहेत. मित्र आहेत, त्यांचं नाव जाणून घेऊया. नाव सांगा. शिवाजी दादाराव मुळे, गाव देवी हडलाळे, हा. तालुका निलंगा, जिल्हा लातूर. काय वाटतं एकंदरीत इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? काय समाधान अवजार वाटलं. वगैरे किती बरे बघायला बरेच बरे सगळे चांगले बरे. आहेत. हम्म, तर मित्रांनो, हे शेतकरी बांधवांचं दुकान आहे नवक्रांती ॲग्रो आणि तुमच्या हातात आहे हम्म. की दुकानदाराला हिथं ठेवायचं का वर आहे न्यायचं. तसं काय. त्यामुळे तुम्ही सगळी मायबाप शेतकरी बांधव आहात आणि तुमच्याच हातात आहे मित्रांनो की दुकानदाराला किती सपोर्ट करायचा. दुकानामध्ये आम्ही दुकानात कुठली खोटी जाहिरात करत नाही. बरेच शेतकरी बांधवाला वाटतं की बरोबर. व्हिडिओ काढतात म्हणजे जाहिरात करतात. नाही, नाही, असं काय आहे का सांगा? नाही, नाही. कारण का ह्याचा एक उद्देश असा असतो की काही शेतकरी बांधवांना कोळपणीची अडचण आहे, हा, बरोबर. अडचण आहे, आणि अडचण. मग त्या अडचणीमध्ये काहीतरी पर्याय काढला पाहिजे. तर काय त्यासाठी शेतकऱ्यांना हे कसं घ्यावं तर मित्रांनो, आता व्हिडिओ मध्ये आपण तुम्ही आतापर्यंत पाहिलं तर आज आपल्याकडे आपले दुसरे एक शेतकरी बांधव सर आलेले आहेत. ते आमचे पाहुणे बी आहेत, तर त्यांचंही नाव जाणून घेऊया. सर, नाव सांगा तुमचं. अण्णासाहेब दगडू कवडे, कवडे सर आहेत आणि तुमचं गाव? बारडी. बारडीचं गाव आहे आणि त्यांचे चिरंजीव पण आपल्या या ठिकाणी आलेले आहेत दुकानामध्ये. तुमचं पण या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, त्यांचं नाव सांगा. भैयाचं, भैया नाव सांगा. ओम अण्णासाहेब कवडे. बरं, ओम आहे आणि ओम आता 11वीला आहे मित्रांनो. तर सर, काय घ्यायला आल्या जरा सांगा. आज खरेदी काय केली? जेटी शक्ती जो पंप आहे, तर सरांनी काय बघितलं मित्रांनो की जीटी शक्तीचा जो आपला फवारा पंप आहे 5500ला, जी पाठीवर पंप आपण घेतो आणि फवारणी करताना बऱ्याच शेतकरी बांधवाला अडचण येते. अडचण पाठीवरचा येते. पंप खरेदी करायचा, त्यानंतर पाठीव घेऊन पूर्ण असं फवारताना आपल्याला त्रास होतो. त्याच्याऐवजी खाली ठेवून जीटी शक्तीचा जो आपण पंपाचे व्हिडिओ सरांनी बघितला आणि या ठिकाणी आले. सर, तुमचं सुद्धा स्वागत करतो. तर अशाच पद्धतीनं आता या दुकानामध्ये दुसरे एक आपले मित्र म्हणा किंवा आपले शेतकरी बांधव म्हणा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी हे पॉवर विडर घेऊन निघालेले आहेत. तर त्यांचं पण थोडीशी मुलाखत आपण घेऊया. तर तुमच्या मामाचं नाव सांगा. म्हणजे हे भाचे आहेत आणि काल त्यांनी पॉवर विडर बुकिंग केला. बाकीचे पैसे आज थोडेफार भरले आणि ते स्वतः गाडी घेऊन आलेले आहेत. तुमची गाडी आहे का? तर कुठलं गाव? नाव सांगा. मग मी बार्शीचा. नाव. माझं नाव अजय सिंह शशिकांत काळे. अजय सिंग. अजय सिंह अजय सिंग. शशिकांत काळे. मी बार्शीचा, हा. राहणार पानगाव. माझी मामा आहेत ती केज तालुका, हा. राहणार शिंदी. बरं. तिथून म्हणजे बार्शी पासून कळमवाडी वगैरे तिकडे. हा हा, ते बरोबर तेच. पण आपण मित्रांनो कळमवाडीला एक ट्रॅक्टर दिलेला आम्ही. हा. तर त्याच ठिकाणी हा पॉवर विडर चाललेला आहे. तर मामा तुमच्या इकडं केजचे आहेत. केजचे. तर त्यांनी हा पॉवर विडर घेतलेला आहे. तर यांच्यावर एक कामगिरी सोपवली की बाबा हे पॉवर विडर घेऊन या, घेऊन. बरोबर. तर आता काय काय घेतलंय बघूया आपण. तर या ठिकाणी 55,000 रुपयाचं किट यांनी हा पॉवर विडर घेतलेला आहे. ही रोटर घेतलेला आहे आणि 2 लोखंडी चाकं, ते औत वखर आहे, कोळपणे आहे, रेझर आहे आणि 5,000 रुपयाचे पार्ट आहेत. पार्ट दिले का त्यांना? पेअर पार्ट. तर पेअर पार्ट 5,000 रुपयाचं जे किट आहे ते पण घ्या. तर 55,000 बरोबर त्याला 5,000 रुपयाचे स्पेअर पार्टचं किट फ्री आहे आणि ही सगळी ऑफर त्यांना आपण दिलेलं आहे. तर धन्यवाद, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आला आणि आपल्या हे जी काय तुम्ही वस्तू खरेदी केली आणि पंढरपूरला आला आणि इथं आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या ठिकाणी दिसलाय. तर मित्रांनो, चहावाले पण आलेले आहेत. तर मित्रांनो, काय असतंय बघा, तर बरेच आपले शेतकरी बांधव या ठिकाणी येत असतात, परंतु बऱ्याच वेळा माझे शेतकरी बांधवांची सेवा करणं माझ्या हातून राहतं. परंतु आमचा एक वसूल, आमचा एक नियम आहे की आलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आपण योगदान दिलं पाहिजे, काहीतरी चहा पाणी पाहुणचार केला पाहिजे. त्यांनी वस्तू घ्यावी अशासाठी नाही मित्रांनो. तर कामात असेल आम्ही, तर आमच्या हातून काही वेळेस राहून पण जात असेल, परंतु निश्चितपणानं आम्हाला त्यांची सेवा करा. चहावाले, एक मिनिट, नाव सांगा तुमचं. प्रकाश सावंत. हां, दिवसाला आपला किती रुपयाचा चहा होतो इथं साधारण? कमीत कमी 600-700 रुपयाचा चहा होतो. हां, तर मित्रांनो, मी का सांगत नाही, हे चहावाले स्वतः सांगतात. परंतु जर मी गावाला गेलो तर पर्याय नाही. इथं आल्यानंतर तर प्रत्येकाला आपल्याकडे आल्यानंतर सुविधा देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो. आता कामकाज कसं चालतं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ही कोळपणी यंत्र सुट्टी असतात,
ह्याला इंजिन काय वेळेस आम्ही जोडतो आणि देतो. आता दुसरी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो, या ठिकाणी हे पॅकिंग करता येतं. हे आमचे कवडे आहेत, असे पॅकिंग बी आम्ही करतो बघा. तर या ठिकाणी मी तुम्हाला लाईट लावून दाखवतो पॅकिंग वगैरे कसं चालतं. हा डिझेलचा पॉवर विडर आहे. बरेच जणांना हे व्हिडिओ पाहिला असेल. तर डिझेलचा पॉवर विडरची स्कीम सध्या 85,000 रुपये 80,000 रुपये अशी स्कीम चालू आहे. तर मित्रांनो असं ही पॅकिंग करतो आम्ही. आता इथं नाव असेल बघा. तर हे मला सांगा हे कुठलं गाव आहे? गजानन महाराज शेगाव. आता हे शेगावला कोळप नियंत्रण निघालेलं आहे, गजानन महाराज. तर मित्रांनो अशा पद्धतीने पॅकिंग होतं आणि ST पार्सल असेल, VRL असेल, अशा ट्रान्सपोर्टलाही जातं. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नक्की पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती ॲग्रो किसान क्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही मित्रांनो. धन्यवाद.